आपल्या आयुष पद्धतीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला मिळावा याकरिता आपल्या शेगाव नगरीमधील 20वा मैदान आनंदसागर रोड या ठिकाणी दिनांक 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये भव्य असं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन आयुष मंत्रालय आणि आयुर्वेद महासंघाच्या वतीनं आयोजित केलेलं असून या मेळाव्याला देशभरातील सर्व आजारावरचे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित राहणार आहे आणि त्या माध्यमातून रुग्णाची तपासणी, त्यांना मोफत औषधं सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे। त्यासोबत 26 फेब्रुवारीला शेतकऱ्यांसाठी एक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांनी औषधीय वनस्पतीची लागवड आपल्या शेतामध्ये कशी करायची, त्याची विक्री कशी करायची या बाबतीचं सखोल तांत्रिक मार्गदर्शन दिल्लीवरून येणारे MNPB बोर्डाची तज्ज्ञ मंडळी आणि आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठाची तज्ज्ञ मंडळी ही त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि विक्रीचं सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 27 तारखेला वयश्री योजना आणि दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा तपासण्या करून त्यांना जे काही अवयव लागतात की जसे कोणाला पाय लागत असेल, कोणाला हात, कोणाला काठी लागणार असेल की हे सर्व प्रकारचे दिव्यांगासाठीचं साहित्याचं त्या ठिकाणी तपासणी करून त्याचं सुद्धा मोफत वाटप या ठिकाणी केल्या जाणार आहे। त्यानंतर 28 फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी करून ज्या ज्या लोकांना चष्म्याची आवश्यकता असेल त्यांना मोफत चष्म्याचं वाटप आपण करणार आहोत आणि ज्या लोकांना मोतीबिंदू किंवा असे आजार असतील तर त्यांची सुद्धा मोफत ऑपरेशन करून देण्याची सुद्धा व्यवस्था आपण या शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करून देणार आहोत। आणि म्हणून हे आपल्या संपूर्ण परिसरासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचं हे आयुष आरोग्य शिबिर आयोजित केलं असून या शिबिराला आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला जी उपस्थिती लाभणार आहे ते महामहिम आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री इत्यादी सर्व जिल्ह्यातील आणि परिसरातील लोकप्रतिनिधी हे सर्व या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तरी सर्व शेतकरी असतील, या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेणारी लोक असतील, अपंग असतील, या सर्वांनी या भव्य अशा या आरोग्य शिबिराचा, राष्ट्रीय आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान वजा विनंती मी आपल्याला करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।